तुमच्या ऐकण्यात आलं असेल की मागच्या आठवड्यात सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे। अर्थ मंत्रालयाने सांगितले की नवीन पेन्शन योजनेबद्दल जी काही सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी आहे तर एनपीएसच्या ऐवजी यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम आणणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत की ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे काय, त्याची सुरुवात कुठून झाली, सरकारला काय अडचणी वाटत होत्या ज्यामुळे 2004 साली नवीन पेन्शन योजना आणली गेली, या नव्या पेन्शन योजनेमध्ये सध्याच्या पिढीला जे सरकारी नोकरी करत आहेत त्यांना काय समस्या येत आहेत आणि इतक्या वर्षानंतर विशेषतः 2020 नंतर या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन का होत आहेत आणि पुढे जाऊन आपण या नवीन यूपीएस मध्ये कोणत्या तरतुदी आहेत हेही मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तसेच याचे कोणते फायदे तोटे असू शकतात हेही आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर से हाय टू स्काय। तर चला पहिल्यांदा आपण याच्या ऐतिहासिक बाजूस पाहूया। पेन्शनचा मुद्दा 1881च्या काळातील आहे। त्यावेळी ब्रिटिशांनी एक रॉयल कमिशन स्थापन केलं होतं। या रॉयल कमिशनने ब्रिटिशांच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची योजना आणली होती। पेन्शन योजना आणण्याचा उद्देश हाच होता की भारतातील लोकांना असं वाटावं की ब्रिटिश सरकार त्यांच्यासाठी चांगलाच विचार करतंय। जेव्हा आपण ब्रिटिशांसाठी काम करून निवृत्त होऊ तेव्हा आपले जीवन सुरक्षित असेल। पुढे 1923 मध्ये ली कमिशन स्थापन केलं गेलं। या ली कमिशनने पेन्शनसाठी ठरवलेली तरतूद स्वतंत्र भारतातही कायम ठेवली गेली। तर हा झाला भारतातील पेन्शनचा इतिहास। आता आपण समजून घेऊया की पेन्शन योजना म्हणजे काय। ओल्ड पेन्शन स्कीम समजून घेण्यासाठी तुम्हाला हे समजणं आवश्यक आहे की एका कर्मचाऱ्याचा पगार कसा बनतो। तर सर्वप्रथम जर तुमच्यापैकी कोणी सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुम्ही कधी ना कधी त्यांच्या जाहिरातीत लक्ष दिलं असेल की त्यात तुमच्या नोकरीचं ग्रेड पे लिहिलेलं असतं। उदाहरणार्थ यूपीएस मध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा ती लेव्हल 10 ची नोकरी असते। लेव्हल 10 च्या नोकरीचा अर्थ काय, त्याचा अर्थ असा आहे की तुमचा एक बेसिक पगार निश्चित केला जातो। आता ओल्ड पेन्शन स्कीमच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीच्या पगारात बेसिक पे असते। त्याच्या बेसिक पे मध्ये सरकार डीए म्हणजे महागाई भत्ता जोडते। महागाई वाढत असताना सरकार दर 6 महिन्यांनी महागाई भत्त्याचं अपडेट करते। त्यानंतर यात वैद्यकीय भत्ता म्हणजे मेडिकल लीव्हचं प्रावधान असतं आणि मोबाईल भत्त्याचं प्रावधान असतं। मोबाईल भत्ता हा ठिकाणानुसार बदलतो। उदाहरणार्थ ग्रामीण भागात हा मोबाईल भत्ता कमी असतो तर शहरी भागात जास्त असतो। या सर्व गोष्टी मिळून एखाद्या व्यक्तीचा पगार ठरतो। मी तुम्हाला मुख्य घटक सांगते। जेव्हा पगार ठरतो तेव्हा ओल्ड पेन्शन स्कीमच्या अंतर्गत 3 गोष्टी कर्मचाऱ्याच्या पगारातून कापल्या जातात। एक म्हणजे पीएफ म्हणजे प्रोव्हिडंट फंड। पीएफ ची किमान मर्यादा असते आणि हे कापणे कर्मचाऱ्याला अनिवार्य असते। ही किमान मर्यादा 12% पर्यंत असते, पण कर्मचारी कितीही रक्कम कापू शकतो, हे त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं। दुसरी गोष्ट म्हणजे पीटी म्हणजे प्रोफेशनल टॅक्स, जो महाराष्ट्रात वर्षभराचा 2500 रुपये आहे। त्याचे महिन्याला 200 रुपये कापले जातात आणि फेब्रुवारीमध्ये 300 रुपये। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जीआयएस ग्रुप इन्शुरन्स स्कीम, ज्यामध्ये काही पैसे इन्शुरन्ससाठी कापले जातात। जेव्हा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा पीएफ ची रक्कम त्याला एकाच वेळी मिळते आणि त्यानंतर तो जिवंत असेपर्यंत दर महिन्याला त्याला पेन्शन मिळत राहते। आता लक्षात घ्या, यामध्ये न्यू पेन्शन स्कीम आणि ओल्ड पेन्शन स्कीमचा फरक आहे। ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये ही जी पेन्शन सरकार देत होती त्यात कर्मचाऱ्याचं कोणतंही योगदान नव्हतं। सरकार स्वतःच्या उत्पन्नातून ही पेन्शन देत होती। आता विचार करा, सरकार स्वतःच्या उत्पन्नातून हे पैसे देत आहे तर हे पैसे सरकारकडे येतात कुठून? सध्याच्या काम करणाऱ्या लोकांवर टॅक्स आकारून। कारण जे लोक निवृत्त झाले आहेत त्यांना पेन्शन देण्यासाठी सरकारला पैसे सध्याच्या काम करणाऱ्या लोकांकडून मिळतात आणि याचं एक टीकात्मक मत आहे जे आपण पुढे चर्चा करू, पण ही संकल्पना लक्षात ठेवा। आणि या तिन्ही रकमेव्यतिरिक्त अजून एक ईएल म्हणजे अर्न लीव्हची संकल्पना असते। जे सरकारी नोकरी करतात त्यांना विविध प्रकारच्या सुट्ट्या असतात। त्यातील एक प्रकार आहे अर्न लीव्हचा। अर्न लीव्ह मध्ये जेवढ्या सुट्ट्या तुमच्याकडे उरलेल्या असतात ज्या तुम्ही घेतलेल्या नाही त्या शेवटच्या महिन्याच्या पगाराच्या प्रमाणात, म्हणजे समजा जर एखाद्या व्यक्तीचा शेवटचा पगार 50,000 असेल, जेव्हा तो निवृत्त होतो तर त्याला 30 ने भाग दिला जातो। मग त्या व्यक्तीची एका दिवसाचा पगार झाला 1667। आता त्याच्याकडे जितक्या अर्न लीव्ह बाकी आहेत, समजा त्याच्याकडे 300 असतील, तर या 1667 ला 300 ने गुणले तर एवढी रक्कम सरकार त्याला देते। हे झालं ईएल ची संकल्पना। आणि त्यानंतर जी पेन्शन सरकार देते ती कशी कॅल्क्युलेट होते, तर त्या व्यक्तीचा जो शेवटच्या महिन्याचा पगार आहे, समजा त्याचा शेवटचा महिन्याचा पगार 50,000 आहे, तर त्याचे 50% कर्मचाऱ्याची पेन्शन ठरते, ज्यामध्ये कर्मचाऱ्याचं कोणतंही योगदान नसतं। सरकार त्याला हे पैसे देते कारण त्याने आपल्या देशासाठी काम केलं आहे आणि निवृत्तीनंतर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे। आणि याला पण जसे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जी डीए म्हणजे महागाई भत्ता आहे, याला सरकार वर्षातून 2 वेळा अपडेट करते। दर 6
महिन्यांनी अपडेट करते। तर जुन्या पेन्शन योजनेत ज्याला 50% म्हणजे 25,000 मिळत होते त्यालाही हा महागाई भत्ता मिळेल आणि तो दर 6 महिन्यांनी अपडेट होईल। त्यामुळे सरकार हे सुनिश्चित करेल की आपल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर महागाई दर वाढल्यास किंवा कमी झाल्यास त्यांना समस्येचा सामना करावा लागणार नाही। आता नवीन पेन्शन योजनेवर येऊया। नवीन पेन्शन योजनेत काय होते, एनपीए म्हणजे काय? 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींची सरकार येते तेव्हा पहिल्यांदा नवीन पेन्शन योजनेचा विचार केला जातो आणि 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयींची सरकार याची घोषणा करते आणि 2004 पासून नवीन पेन्शन योजना लागू केली जाते। आता नवीन पेन्शन योजनेचं लॉजिक काय आहे, तर असे समजा की एखाद्या व्यक्तीचा बेसिक पगार 50,000 रुपये आहे, ठीक आहे। तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत तो व्यक्ती आपल्या पगाराचे 10% योगदान करतो म्हणजे 5,000 रुपये। त्याचबरोबर सरकार त्याला 10 ते 14% योगदान करते म्हणजे समजा 7,000 रुपये। सरकारने यासाठी एक संस्था स्थापन केली आहे ज्याचं नाव आहे PFRDA म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी। ही संस्था भारतातील पेन्शन फंडची नियमावली आणि विकास करते। आता ही रक्कम PFRD कडे जाते, ती संस्था ही रक्कम LIC, UTI सारख्या संस्थांना देते ज्यामुळे हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात। पण यामध्ये समस्या अशी आहे की पूर्वी जसे एखाद्या व्यक्तीला जीपीएच्या माध्यमातून लमसम रक्कम मिळायची आणि पेन्शनची रक्कम ठरलेली असायची तसा लाभ या योजनेत नाही, कारण या योजनेचे प्रावधान असे आहे की तुम्ही दिलेले पैसे सरकारने गुंतवले तर त्या गुंतवणुकीतून किती उत्पन्न होईल त्यानुसार तुम्हाला 60% रक्कम निवृत्तीच्या वेळी मिळेल आणि उर्वरित 40% रक्कम सरकार त्या संस्थेकडेच ठेवेल जी पुन्हा गुंतवणूक करेल आणि या गुंतवणुकीच्या आधारावर तुम्हाला मासिक पेन्शन मिळत राहील। आता अशी कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने 5,000 रुपये दिले आणि सरकारने 7,000 रुपये दिले तर त्याच्या खात्यात दर महिन्याला 12,000 रुपये जमा होत होते। आता ही रक्कम त्यांनी म्युच्युअल फंड्समध्ये किंवा शेअर बाजारात गुंतवली, तिथे 8% व्याज मिळत होते। असे मानले जाते की या 8%वर कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळून रक्कम मोठी मिळेल, त्यावर पुन्हा 8% व्याज लागेल, नंतर पुढच्या महिन्यात पुन्हा पैसे जमा होतील, पुढच्या वर्षी त्याचा पगार वाढेल, महागाई भत्ता वाढेल म्हणजे अजून रक्कम जमा होईल। अशा कंपाऊंडिंग इफेक्टमुळे न्यू पेन्शन स्कीम लोकांना चांगली वाटली। अटल बिहारी वाजपेयी सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसनेही आपल्या राज्यांमध्ये ही योजना लागू केली। पण आता एक समस्या आहे, जितकी लमसम अमाउंट त्या व्यक्तीच्या निवृत्तीच्या वेळी मिळेल त्यातील 60% रक्कम त्याला लगेच दिली जाईल आणि 40% रक्कम सरकार त्या कंपन्यांकडे ठेवेल। त्या कंपन्या त्या रकमेची पुन्हा गुंतवणूक करतील आणि त्या गुंतवणुकीच्या आधारावर त्याला मासिक पेन्शन मिळत राहील। तर याचा अर्थ असा की या व्यक्तीला याची खात्री नसते की त्याची पेन्शन किती असेल। दुसरी समस्या अशी की या 60% आणि 40% रकमेचा आकडा शेअर बाजारावर अवलंबून असतो म्हणजे हे 60% किती आणि 40% किती हे कर्मचाऱ्यांना माहित नाही। आता समजा त्यांनी गुंतवणूक केली आणि भारतीय अर्थव्यवस्था स्लो डाऊन झाली, शेअर बाजारात घसरण झाली तर त्यांची रक्कम कमी होऊ शकते। एनपीएस मध्ये हीच अनिश्चितता आहे। सरकारने ही योजना का आणली हे समजून घ्या। लोक 2004 नंतर आंदोलन का करत आहे? 2004 नंतर जेव्हा ही योजना लागू झाली तेव्हा लोकांना याबद्दल फारशी माहिती नव्हती। लोकांना वाटले की कंपाऊंडिंग इंटरेस्टमुळे खूप उत्पन्न होईल त्यामुळे ते आनंदी होते, पण आता लोकांना याची जाणीव झाली आहे। 2004 नंतर ज्या लोकांवर ही योजना लागू झाली त्यांना याचे तोटे दिसू लागलेत। पहिला तोटा, जुना पेन्शन योजनेत व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहते, व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या लाईफ पार्टनरला पेन्शन मिळते। दुसरे म्हणजे जुन्या पेन्शन योजनेत व्यक्तीला एक निश्चित फॉर्म्युला दिला जातो ज्यामुळे त्याला माहिती असते की त्याला किती पेन्शन मिळेल। तिसरे म्हणजे जशी महागाई दर वाढते तसे त्याची पेन्शनही वाढत राहते। शेवटी व्यक्तीचे निधन झाले तरी त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळत राहते, त्यामुळे त्याच्या मनात एक सुरक्षितता असते। हे सर्व फायदे एनपीएस मध्ये दिसत नाहीत। पण मग सरकारने ही योजना का आणली? याचं मुख्य कारण म्हणजे सरकारचा आर्थिक भार वाढू लागला होता। आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की भारतात सध्या सरासरी आयुर्मान वाढले आहे। भारतात सध्या एका व्यक्तीचे सरासरी आयुर्मान सुमारे 68 ते 70 वर्षांच्या आसपास आहे। पूर्वी असे नव्हते कारण आपल्याकडे वैद्यकीय सुविधा तितकेसे उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे त्यावेळेस सरकार झेलत होती। पण आता निवृत्त व्यक्तींची संख्या खूप वाढली आहे। यूपीएस साठी सरकारला सुमारे 24 लाख लोकांच्या निवृत्तीचे पेन्शन द्यावे लागणार आहे। मग त्याचा भार कुणावर येईल? कारण सरकार जे पेन्शन देत आहे त्याचे पैसे सध्याच्या उत्पन्नातून येत आहेत आणि सध्याचे उत्पन्न मुख्यतः काय असते? ते लोक जे सध्या काम करत आहेत, जे टॅक्स देत आहेत। आता समजलं का की सरकारवर भार का येत होता? कारण लोकांचे आयुर्मान वाढत आहे। तर या संबंधित निदर्शने होऊ लागली आणि या सर्व आंदोलनामुळे सरकार यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम आणते।
आता शेवटचा मुद्दा म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये कोणते फायदे आहेत ते पाहूयात। युनिफाईड पेन्शन स्कीमच्या अंतर्गत पहिलं प्रावधान आहे अश्युअर्ड पेन्शन। अश्युअर्ड पेन्शन अंतर्गत सरकारने काय केलं आहे तर सरकारने ओपीएस आणि एनपीएस या दोन्ही गोष्टींचं मिश्रण केलं आहे। हे मिश्रण कसं केलं आहे ते मी तुम्हाला समजावते। सरकारने सांगितलं की या अंतर्गत व्यक्तीला त्याच्या शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन मिळेल। त्यासाठी त्या व्यक्तीला सांगितलं आहे की एकतर तुमच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या पगाराची सरासरी घ्या किंवा शेवटच्या महिन्याच्या बेसिक पगाराचा 50% घ्या, हे तुम्हाला पेन्शन रूपात मिळेल। आणि हा पहिला बदल आहे। दुसरा बदल म्हणजे अश्युअर्ड फॅमिली पेन्शन। अश्युअर्ड फॅमिली पेन्शन मध्ये असं सांगितलं आहे की तुम्हाला जे 50% पेन्शन मिळत आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला त्या 50%च्या 60% पेन्शन मिळेल। म्हणजे जर त्या व्यक्तीचा शेवटचा पगार 1 लाख रुपये होता तर त्याला 50% म्हणजे 50,000 मिळेल। पण जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सरकारने कुटुंबियांसाठी 50%च्या 60% म्हणजे 30,000 त्याच्या जोडीदाराला देण्याची व्यवस्था केली आहे। तिसरा बदल म्हणजे अश्युअर्ड मिनिमम पेन्शन। आता समजा एखाद्या व्यक्तीची सेवा कालावधी कमी आहे तर त्याला मिळणारी पेन्शन कमी असेल। युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत सरकारने असं सांगितलं आहे की ज्यांची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल त्याला अश्युअर्ड मिनिमम पेन्शन मिळेल। आता हे प्रावधान का आलं आहे तर आपण पाहतो की सरकार 2-3 वर्षांच्या कंत्राटावर नोकर भरती करतात, त्यानंतर त्यांची नोकरी 2-3 वर्षांसाठी वाढवली जाते, पुन्हा 2-3 वर्षांसाठी वाढवली जाते आणि शेवटी त्यांना सांगितलं जातं की आता तुम्हाला काढलं जातंय। मग तुम्हाला या कर्मचाऱ्यांची आंदोलनं दिसतील जे दरवेळी सांगतात की आम्हाला परमनंट करा। आता इथे या विस्तारानंतर जेव्हा ही व्यक्ती उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाते की आमचं संपूर्ण जीवन या नोकरीवर अवलंबून आहे, तुम्ही आम्हाला कसं काढू शकता, तेव्हा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय त्यांना परमनंट करते। आता यामध्ये समस्या अशी आहे की एनपीएस न्यू पेन्शन स्कीम मध्ये कंपाऊंडिंग इफेक्ट होता। जितके उशिराने हे लोक परमनंट होतात त्यानंतरच त्यांचा एनपीएस चालू होतो, त्यामुळे या व्यक्तींचं नुकसान होतं। म्हणूनच सरकारने अश्युअर्ड पेन्शन स्कीम आणली आहे ज्याच्या अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये 10 वर्षांपेक्षा कमी सेवा असेल त्यांना काही ना काही निश्चित पेन्शन दिली जाईल। आता पुढील समस्या अशी होती की जुनी पेन्शन स्कीम मध्ये डीए महागाई भत्ता मिळायचा। दर 6 महिन्यांनी सरकार महागाई भत्त्याचा आढावा घेऊन महागाई वाढल्यास पगार आणि पेन्शन दोन्ही वाढवायची, परंतु एनपीएस मध्ये असं कोणतेही प्रावधान नव्हतं। एनपीएस शेअर मार्केटवर अवलंबून आहे, जर मार्केट वाढलं तर तुमच्या गुंतवणुकीची वाढ होईल आणि तुम्हाला अधिक पैसे मिळतील। पण याच गोष्टींना यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये सरकारने महागाईशी जोडले आहे, त्यामुळे सरकारने यूपीएस मध्ये डीए सारखा एक मेकॅनिझम आणला आहे। आता पुढचा प्रश्न असा येतो की या नवीन स्कीम मध्ये कोणत्या लोकांना ठेवले जाणार आहे तर एनपीएस मध्ये असलेले सर्व कर्मचारी या नवीन स्कीम मध्ये बदलले जातील। या वर्षाच्या बजेटमध्ये हे नमूद केले आहे की सुमारे 24 लाख कर्मचारी या स्कीम मधून लाभ घेणार आहेत। आता मला सांगा की या हायब्रिड व्हर्जन ओपीएस आणि एनपीएसच्या यूपीएस बद्दल तुमचे काय मत आहे? सरकारने पूर्णपणे ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये यावे का की एनपीएसच राहावे? जे काही तुमचे मत आहे ते कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा। खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।